सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्यासे. ते कारणाव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला आत्मरूप, किंवा तैसा देह झाला ब्रह्मरूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्यासे. बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू नवल पै केले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू नवल पै केले. तारू हरविले मृगजळी, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्यासे. विठ्ठला परम पुंडरी काय मुनिंद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. पांडुरंगारूप नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेत विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं बुद्धिगेन्द्रहरं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. अलंकारपुरण्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्फुरदिकं प्रदेशं, विधिन्दारिदैव सदा स्त्रियमानेश्वरा करुणाकरा दयाळा. पंचानुग्रह लागलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाची भाविका. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयंती केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या निकरण. त्याची बंधोशी चरणशी गुरूंचे हे नमस्कार. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला भामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. विठ्ठला सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्यासे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैत पर प्रकरणातील मला वाटतं 1099 क्रमांकाचा अभंग असून, या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणाचा महिमा वर्णन करतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय. आता पर्याय माझ्यासारख्याने काय द्यावा, कारण तुम्ही सगळे मानपाड्यातले आहात, मी बाजूला बोलाय. त्यामुळे आपल्या मानपाड्या गावामध्ये किती वर्ष आहे महाराज? आपलं 300 वर्ष आहे ना. 300 वर्षातली किती 13वी सेवा माझ्याकडे ना. 12वी की 13वी? 12वी ना. 12वी सेवा माझ्या अज्ञानी बालकाकडे. आणि सेवेला घेतलेला अभंग ह्या वर्षी चांगली सोय केली अशी की बघा आम्हाला अभंग निवडायला सांगितला. जर अभंग जर दिला असतं तर आधी फजिती झाली असती, काय हरकत नाही. आम्हाला रंजी कृपा. तर अभंग आपण निवडायला सांगितला म्हणून अभंग घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि आदित्य प्रकरणातील अभंग आहेत. आणि या अभंगात तुम्हाला काय करतायत तर निवृत्तीनाथ बाबांच्या चरणाचा महिमा वर्णन करतायत. आता या अभंगावर बोलण्यापूर्वी सुरुवातीला सांगितलेलं चांगलं असतं की मी अज्ञानी बालक आहे. या अभंगावर वास्तविक पाहता जर सर्वात कठीण अभंग कोणाचे असतील तर निवृत्तीनाथ दादांचे असतात आणि त्यानंतर नंबर लागतो ज्ञानेश्वर महाराजांचा. त्यांच्या अभंगावर माझ्या अज्ञानी बालकाने काय बोलावं तर सुद्धा आज ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्मा कृपा करेल. जसं माझ्या वाणीतून बोलून घेईल तसं मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त सर्वांना एकच विनंती राहील, ज्या ज्याच माझ्या भगवान पंडित परमात्म्याचं नाम येईल तेव्हा हाताने टाळे आणि मुखाने नाम द्या. आता देतो उदाहरण, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, तैसे चेष्टसूत्राधीन दारुयंत्र. विठ्ठला मला पांढरतींना बोलण्याची सवय आहे, पण तुम्ही सांभाळून घ्याल. काळी दोनला पप्पा बोललाय, बोलण्याचा प्रयत्न करतो यामध्ये. काळी दोनला लावलेला आहे. पांढरतींना बोलण्याची सवय पडली, पण ते आता तुम्ही सांभाळून घ्याल. असं सेवेला घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथेतील आहे.
आणि या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की महाराज या अभंगामधून काय करतायत तर निवृत्तीनाथ दादांच्या चरणाचा महिमा वर्णन करतायत. आता इथं महत्वाची गोष्ट अशी आहे की कोण कोणाचं वर्णन करते तर ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ दादांचं वर्णन करतायत. आपला विषय होता की इथं महत्वाचं काय, इथं कोण कोणाचं वर्णन करताय तर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतायत. बरोबर आहे. आता निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज कोण होते. आता जर आपण देह संबंधाने जर विचार केला तर ते भाऊ होते सर्वांना माहितच आहे, परंतु त्यानंतर दुसरं नातं कोणतं असेल तर गुरु आणि शिष्याचं नातं होतं. बरोबर आहे. निवृत्तीनाथ दादा हे ज्ञानेश्वर महाराज कोण होते, गुरु होते आणि ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य होते. आता एक शिष्य एका गुरुचं वर्णन करतात यात नवल नाही. जर आपण दोघांच्या जर आपण योग्यतेचा विचार केला ना महाराज तर दोघेही एकाच योग्यतेचे होते. दोघांच्या योग्यतेमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नव्हता. आता या दोघांची जर आपल्याला योग्यता पाहायची झाली ना महाराज आपण 3 प्रकारामध्ये पाहू शकतो. एक गुरु या प्रकारामध्ये, क्रमांक 2 देव या प्रकारामध्ये आणि क्रमांक 3 संत या प्रकारामध्ये. आता गुरुच्या ठिकाणी जर आपण विचार केला दोघांचा तर संत निवृत्तीनाथ हे केवळ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते का. अरे केवळ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु नव्हते. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ हे एका व्यक्तीचे गुरु नव्हते, एका कुटुंबाचे गुरु नव्हते, एका गावाचे गुरु नव्हते, एका तालुक्याचे गुरु नव्हते, एका जिल्ह्याचे गुरु नव्हते, एका राज्याचे गुरु नव्हते, तर एका देशाचे सुद्धा गुरु नव्हते. एकनाथ महाराज सांगतात की निवृत्तीनाथ हे अख्ख्या विश्वाचे गुरु होते. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारो विश्वाचे गुरु होते. बरं केवळ निवृत्तीनाथ दाता हे केवळ विश्वाचे गुरुच होते असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे आमचे निवृत्तीनाथ महाराज हे कोण होते तर निस्ते फक्त गुरु नव्हते तर श्री गुरु होते. माऊलीने वर्णन केलेलं आहे हस्तापाठी राखा इतरांचा लेखा कोण करे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ दादांबद्दल वर्णन करत असताना म्हणतात की आमचे गुरु कोण आहेत तर श्री गुरु म्हणतात. आता जर आपण इथे ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला ना ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ दादा हे श्री गुरु होते ना त्याप्रमाणे आमचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा मला श्री गुरुच होते. आता गुरुचा विचार करत असताना शास्त्रामध्ये गुरुंचे सुद्धा 4 प्रकार आले बरोबर का. क्रमांक 1 गुरु, क्रमांक 2 सद्गुरु, क्रमांक 3 श्री गुरु आणि क्रमांक 4 जगद्गुरु. आता थोडा 1 मिनिटामध्ये चौघांचा विचार करतो. क्रमांक 1 गुरु. गुरु कोणाला म्हणतात तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगलं काय ना वाईट काय याचं ज्ञान जे आपल्याला देतात ना चांगलं ज्ञान देतात ना त्यांना गुरु म्हणतात. उदाहरणार्थ शाळेतले शिक्षक म्हणा हे आपलं काय करतात चांगलं ज्ञान देतात हे गुरु झाले. क्रमांक 2 सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणतात तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे. सद्गुरु कोणाला म्हणावं तर जी व्यक्ती आपल्या शिष्याला सत या वस्तूची काय तर ओळख करून देते किंबहुना त्या सत वस्तूची भेट करून देते त्या व्यक्तीला काय म्हणावं तर सद्गुरु म्हणावं. नाथ महाराज भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात मंत्र तंत्र उपदेशिते आणि गुरु घरोघरी आई ते. म्हणजे काय म्हणतात नाथ महाराज इथे अरे असे गुरु जे आहेत ना मंत्र आणि तंत्र उपदेश करणारे हजारो मिळतील घराघरात मिळतील परंतु सद जो शिष्याशी मिळाली सद्वस्तू ते नाथ महाराज म्हणतात जो शिष्याला सद्वस्तूला प्राप्त करून देतो ना तो त्या जगामध्ये कोण खरा सद्गुरू आहे. क्रमांक 3 श्रीगुरु. आता श्रीगुरु कोणाला म्हणतात ते सद्गुरूच्या वरच्या पोस्टचा. म्हणजे काय तो स्वतः ब्रह्मस्वरूप आहे आणि आपल्या शिष्याला सुद्धा काय तर परब्रह्म स्वरूप करतो ना त्याला काय म्हणतात तर श्रीगुरु म्हणतात. आणि नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस नाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली तेव्हा ते ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिलेली आहे. कोणी नाथ महाराजांनी काय उपमा दिलेली आहे नाथ महाराज वर्णन करतात एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्रीगुरु भेटले ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरु म्हटलेलं आहे. आणि जगद्गुरु कोणाला म्हणतात तर मला जगद्गुरु म्हणजे काय याची एक व्याख्या सुंदर फार म्हणजे मी वाचलेली आहे. जगद्गुरु कोणाला म्हणावं तर या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर तो प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे आहे ना त्याला जगद्गुरु म्हणावं महाराज. असे जगद्गुरु 3 झाले बरं का. क्रमांक 1 भगवान श्रीकृष्ण, क्रमांक 2 आद्य गुरु शंकराचार्य आणि क्रमांक 3 जगद्गुरु तुकोबाराय. अवतारणामयाचा संप्रदाय सकळांचा यथोनिया. भगवान श्रीकृष्ण जे जगद्गुरु आहेत ना ते देवांमध्ये जगद्गुरु आहेत. आद्य गुरु शंकराचे जगद्गुरु आहेत ना ते आचार्यांमधले आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय जे जगद्गुरु आहेत ना ते संतांमधले आहेत महाराज. हा फरक आहे. याला काय जगद्गुरु म्हणतात आणि
ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांबद्दल वर्णन करत असताना काय त्यांना श्री गुरु म्हटलेलं आहे, आणि नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना त्यांना श्री गुरु म्हटलेलं आहे. म्हणजे गुरूंच्या बाबतीत काय तर दोघे जण सारखेच आहेत. आता क्रमांक 2 देव. आता देवाच्या बाबतीचा विचार केला ना तर महाराज दोघेही त्या ठिकाणी सुद्धा सारखेच आहेत. का? कारण ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ दादा हे नंतर संत आहेत. त्याच्या अगोदर कोण आहेत? त्याच्या अगोदर हे देव आहेत महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे सुद्धा संत झाले ना त्याच्यामध्ये मला संतांचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. क्रमांक 1 जीव संत, क्रमांक 2 संत संत, आणि क्रमांक 3 देव संत. बारीक आहे का बरं थोडस. जीव संत कोणाला म्हणतात तर अगोदर जीव पण नंतर एखाद देवाची कृपा झाली किंवा संतांची कृपा झाल्याच्या नंतर जे संत स्वरूपाला प्राप्त होतात त्यांना जीव संत म्हणतात. उदाहरणार्थ निळोबाराय हे अगोदर जीव, पण जगद्गुरु तुकोबारांची कृपा झाली निळोबारायांवर आणि निळोबाराय कोण झाले तर संत स्वरूप झाले. बरोबर आहे, हे जीव संत झाले. तर संत कोणाला म्हणतात? जे अगोदरही संत आहेत आणि पुढच्या अवतार सुद्धा संत स्वरूपाला येतात त्यांना काय म्हणतात तर संत म्हणतात. उदाहरणार्थ जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अवतारामध्ये नामदेवराय म्हणजे संतच होते, पुढच्या अवतार सुद्धा संत झाले, यांना संत म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे देव संत. म्हणजे काय तर आज या जन्माचे संत असले तरी अगोदर जन्मामध्ये कोण असतात ते देव स्वरूप असतात. उदाहरणार्थ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज हे अगोदर देव आहेत आणि नंतर संत आहेत. निवृत्तीनाथ दादा हा कोणाचा अवतार आहे? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज हे काय तर अगोदर शंकर आहेत नंतर संत आहेत, आणि ज्ञानेश्वर महाराज हे अगोदर भगवान विष्णू आहेत आणि नंतर काय तर ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. म्हणजे काय तर देवाच्या प्रकारामध्ये आपण विचार केला तर दोन्ही योग्यतेमध्ये सारखेच आहेत. क्रमांक 3 संत. संत या प्रकारामध्ये विचार केला ना तर दोघेही संत या प्रकारामध्ये सुद्धा दोघे सुद्धा सारखेच आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या दोघांबद्दल वर्णन करत असताना नाथ महाराज फार सुंदर वर्णन केलंय एका ठिकाणी. नाथ महाराज असे म्हणतात, जर आपण निवृत्तीनाथ दादा हे किती शब्द आहेत? निवृत्ती 3 शब्द आहेत. या 3 शब्दाचा आपण जर उच्चार केला ना सतत तर सुद्धा आपल्या साहित्य नावाची मुक्ती प्रदान होते महाराज. हे त्या निवृत्तीनाथ महाराज संतांची म्हणजे काही सामर्थ्य आहे त्याच्या नावाचं. 3 अक्षरे निवृत्ती जो जप करी अहोराती, या सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं जर आपण नाव घेतलं ना सतत तर महाराज आपल्याला ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं असं नाथ महाराज वर्णन करतात. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करी धरील भाव, त्या ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवाजी देव बोलिले. हे नाथ महाराजांनी वर्णन केले. असे दोघे संत आहेत महाराज. निवृत्तीनाथ संत प्रश्नच नाही, पण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा संत आहेत महाराज. आणि विशेष म्हणजे माहितीये का आपले ज्ञानेश्वर मध्ये संत स्वरूप आहेत ना, आपले संत पंचायत म्हणून सांगले जातं ना, संत पंचायतनामध्ये एक विशेष संत आणि सर्वश्रेष्ठ संत आहेत महाराज. पण आपला सर्वात मोठा प्रश्न असा आहे महाराज आपल्या समोर की नेमकी संत कोणाला म्हणावं. आता काय झालं, आता आपण नको त्याला संत म्हणायला लागलो. दाढी बघितली एखाद्याची पोटासाठी संत झाले कलित भूत. आता मला आपल्या सर्वसामान्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न की नेमकी संत म्हणावं कोणाला. आपण काय करतो, एखादी दाढी बघितली, एखाद्या आमच्यासारखे शुद्ध सफेद कपडे बघितले, पांढरे कपडे बघितले, भगवे धारण केलेले कपडे बघितले की आपण लगेच संत म्हणतो. आपण संत स्वरूप म्हणतो. पण आता याच्यावर कोणाला संत म्हणावं आणि कोणाला म्हणू नये तुकोबारांनी अख्खा अभंग दिला 5-6 त्यानंतर महाराज. सांगण्याचं लक्षणं सांगून वेळ घेत नाही. अभंग फक्त सांगतो तुम्ही घेऊन पहा. नवतिके संत करिता कवित्व या अभंगामध्ये कोणाला संत म्हणून नाही याची पूर्ण लक्षणे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेली आहेत. एखादा कविता करणारा असेल, एखादा मग तुम्ही म्हणाल कीर्तन करणारे आमच्यासारखे असतील संत, नाही बाबा आमच्या मागे तर कोणी लागूच नाही.
आमच्या मागे लागून ना असल्याचं वाटत होईल मला. कीर्तनकारांच्या नाव कधीच लागू नये. संत म्हणून आहे एखादा म्हणजे मग मोठ्या मोठ्या माळा धारण केलेल्या भगव्य वस्तू धारण केलेल्या त्यालाही संत म्हणून नाही महाराज. आता संत कोणाला म्हणावं त्याच्या अनेक प्रकारे व्याख्या अनेक संतांनी अनेक शास्त्रकारांनी वर्णन केलेले आहेत. पण एक मला आवडलेली व्याख्या मी सांगतो संतांची लक्षणं सांगणारी आणि पुढे चालतो. नेमकी संत कोणाला म्हणावं, नेमकी संत कोणाला म्हणावं तर मग एका साधकाने व्याख्या केलेली आहे. भक्ती अधिक मुक्ती अधिक विरक्ती बरोबर संत. ज्याच्याकडे भक्ती आहे त्याला भक्त म्हणतात, ज्याच्याकडे विरक्ती आहे ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याला विरक्त म्हणतात, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे तर त्याला मुक्त म्हणतात. पण या तीनही गोष्टी एकाच ठिकाणी सापडतात ना त्यांना संत म्हणतात महाराज. म्हणजे काय, भुक्त मुक्त अधिक विरक्त इज इक्वल टू संत. त्याला संत म्हणतात. तिन्ही गोष्टी एका ठिकाणी सापडतात त्याला संत म्हणतात. आता आपण आपला जर भक्ती विजय ग्रंथ जर पाहिलं ना तर भक्ती विजय ग्रंथामध्ये अशा अनेक संतांची म्हणजे जवळजवळ 50 संतांची यादी आलेली आहे. पण या 50 संतांमध्ये महाराज आमच्या शास्त्रकारांनी 4 संत अतिशय महत्व सांगितलेले आहेत. 4 संत अतिशय महत्वाचे सांगितलेत. कोणते कोणते नाही ऐका बरं का. जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य एक श्लोक लिहिला आहे. तो श्लोक असा आहे, ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिनाम नामदेवांचे दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देवक्षत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टक. हा श्लोक कोणाचा आहे माहिती का, आद्यगुरु शंकराचार्यांचा आहे महाराज. आता एक कथा फार सुंदर आहे महाराज, पण सांगू की नको हा प्रश्न पडलाय मला. कथा इतकी सुंदर आहे पण आता महाराज मला सांगत नाही आता काहीतरी पावती कथा काय हरकत नाही. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 4 सर्वश्रेष्ठ संत आहेत. कोणते कोणते. क्रमांक 1 ज्ञानाची मूर्ती ज्ञानेश्वर महाराज. क्रमांक 2 दयेची मूर्ती नामदेवराय. दयेची मूर्ती नाथ महाराज. प्रेमाची मूर्ती नामदेवराय आणि वैराग्याची मूर्ती तुकाराम महाराज. यांना सोडून बाकीच्या मागं लागू नका, आयुष्याचं बरबाद होईल महाराज. आयुष्याची बरबादी यांना सोडून मागे लागू नका. आपले एक संत असे इतके थोर इतके श्रेष्ठ आहेत ना, अरे काय देऊ शकत नाही आपल्याला, काय देऊ शकत नाही. या संतांनी ठरवलं आपल्याला भक्ती देऊ शकतात, त्या संतांनी ठरवलं आपल्याला मुक्ती देऊ शकतात, आणि या संतांनी ठरवून आपल्याला भगवंत प्राप्त करून देऊ शकतात. एवढं सामर्थ्य आपल्या संतांमध्ये. त्यांच्या स्वतःला सोडून या बाबाच्या नागन त्या बाबाच्या नागन आयुष्याचं बरबादी होईल महाराज. उष्टापत्रावर करून या गोळा आणि दाखले काळा कवित्वाची काय सुंदर प्रमाणे महाराज. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यांना सोडून बाकीच्या मागे लागू नका, आयुष्याचं बरबादी होईल. म्हणजे मला सांगायचं काय होतं, आपला मुद्दा असा होता की ज्याप्रमाणे संत निवृत्तीनाथ हे संत स्वरूप आहेत ना त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याच स्वरूपाचे संत स्वरूप आहेत. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. आता विषयाला म्हणून सांगतो महाराज दोघांमध्ये योग्यता काय. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे सुद्धा संत मानले झाले ना महाराज त्यामध्ये 2 अशा गुरु शिष्याच्या जोड्या झाल्या का त्या भूतोना भविष्यात आहेत, त्याच्या पुढे कधी होणार नाहीत आणि ते झालेही नाहीत महाराज. त्या कोणत्या 2 जोड्या आहेत, तर ती पहिली जोडी आहे निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. असा गुरु आणि असा शिष्य भेटणं परत शक्य नाही. आणि दुसरी जोडी आहे जगद्गुरु तुकोबार आहे आणि संत निवळोबार आहे. ह्या 2 जोड्या सोडल्या ना परत गुरु शिष्य होणे असे होणे नाही. का या दोघं शिष्य असे होते की आपण सर्व काही त्यांना देत होते आणि ते गुरु असे होते की त्याच्याकडे काहीच घेत नव्हते महाराज. आणि संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची आपण योग्यता 3 प्रकारात पाहिली. गुरु या प्रकारामध्ये आणि देव या प्रकारामध्ये आणि क्रमांक 3 संत या प्रकारामध्ये. दोघांची योग्यता सारखीच आहे. आणि म्हणून मला असं म्हणायला हरकत नाही की इथे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजचं वर्णन करतात यात नवल नाही, तर एक गुरु एका गुरुचं वर्णन करताय, एक देव दुसऱ्या देवाबद्दल वर्णन करतायत आणि एक संत दुसऱ्या संताबद्दल वर्णन करतायत. आणि या अभंगामध्ये प्रतिपाद्य विषय असा आहे की महाराज या अभंगात काय करतायत तर निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतायत. निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा महिमा वर्णन करतायत. आणि या चरणाचा महिमा वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाशी संवाद घालतायत, आपल्या मनाला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत तर तेथे बुडी देई माझ्या मना. काय करतायत आपल्या मनाला काय सांगतात, बुडी द्यायला सांगतात. आता बुडी द्यायला सांगतात म्हणजे काय, समुद्रात जाऊन बुडी द्यायला सांगतात का नदीमध्ये एखाद्या. तर इथं बुडी या शब्दाचा अर्थ बुडणं असं नाही घ्यायचा, तर या बुडी या शब्दाचा अर्थ घ्यायचा स्थिर होणं. मनाला ते उपदेश करतात. काय उपदेश करतायत की तू काय कर तर स्थिर हो. आता प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला असा प्रश्न का करत असावे की तू स्थिर हो. याचं कारण या जगामध्ये
मनासारखं चंचल कोणतीच गोष्ट नाही। एका सुभाषितकाराने ना एका ठिकाणी 10 चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्या 10 चंचल गोष्टींमध्ये मनचा पहिला नंबर आहे। मनो मेदुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला हात। आता पुढे सांगायची गरज नको ना, काय हरकत नाही, पुढे चालतो। याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? मनाचा आहे महाराज। मन अतिशय चंचल आहे। किंवा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाकडे मनाची तक्रार केलेली आहे। काय तक्रार केली आहे? जेव्हा मन इतकं चंचल आहे ना, एक वायू म्हणजे वारा मुठीमध्ये काय पकडता येईल, पण मन स्थिर करणं शक्य नाही म्हणते। चंचल मी मन कृष्ण प्रमाथे बलवत्तम तस्याहम निग्रहम मन्ये वायू दिवसुदुष्करम। इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे। या श्लोकावर माऊली फार सुंदर वेळ टाकलेत महाराज। पण माऊलीने एक दृष्टांत सांगितलं, दृष्टांत आहे माकडाचा दृष्टांत दिलेला आहे। माकडाचा दृष्टांत म्हणून ऐसे कैसे घडेल जे का मरकट समाधी घेईल का रहा म्हणतले राहील महावाचू जे का मरकट समाधी घेईल। आता माकड किती चंचल सांगायचे काय हरकत आहे का महाराज? आता एक जुने कीर्तन का दृष्टांत सांगत होते, उगाच विरंगा म्हणून सांगून देतो 2 मिनिटांमध्ये। मन माकड किती चंचल बरं का, माकडाचा दृष्टांत माऊलीने दिलेला आहे। एकदा एक माकडाचा आणि बोकडाचा खेळ करणारा व्यक्ती, माकड आणि तो बोकडाला घेऊन बरोबर निघाला, खेळ करा एका गावाला निघाल्याच्या नंतर त्याला गावाला जाण्याकरता एक नदी पार करायची असते। आणि नदी पार करण्याकरता आता तो आला, तीरावर आल्याच्या नंतर बोटीत बसायचंय, त्या नावेमध्ये बसायचंय। पण बाकीचे लोक म्हणू लागले, तुम्ही जर माकडाला बरोबर घेत असाल तर तुम्ही त्या नावेत चढायचं नाही, तुम्हाला माकडाला खाली ठेवावं लागेल। मग दोघांचा सर्वांचा विचार विनिमय झाला आणि एक मार्ग निघाला। काय मार्ग निघाला? ते व्यक्ती म्हटले, आम्ही तुम्हाला माकडाबरोबर तुम्हाला प्रवेश देऊ, पण एक अट आहे म्हणे, त्या माकडाचे ना बरं दोन्ही पायाने दोन्ही हात बांधायचे, तर त्याला आतमध्ये घ्यायचं, बघा नाही तर घ्यायचं नाही। त्या माणसाने काय केलं, व्यक्तीने काय केलं, ते 2 पाय बांधले, हात बांधले, पाय बांधले आणि मग बोकडाला घेतलं बरोबर आणि माकडाला घेतलं। आता बोकड नावेत बसल्या बसल्या झोपला, त्या नावेमध्ये झोपल्याच्या नंतर मस्तपैकी चालले, मग नदीच्या पार जायचं। आता ती नाव मस्त मध्ये आली। आता माकड ते माकडच, ते काय शांत बसत नाही। दोन्ही हात दोन्ही पाय जरी बांधले होते ना, तो जिथं बसला होता तिथं नेमकी तिथे एक ना गवताची कांडी पडली होती असं महाराज। बसला त्याने आणि त्याला काय जर म्हणत होत्या माकडाच्या, त्यांनी काय केलं, तोंडाने ती कांडी उचलली गवताची आणि बोकड झोपलं होतं ना त्याच्या नाकात टाकली। आता जर मला ती कांडी जर त्या बोकडाच्या नाकात टाकली, ते बोकड शांत बसेल का? त्या बोकडाने अशी उडी मारली की सगळी नावच पलटी करून टाकली त्यांनी, सगळे माझं पाण्यात बुडाली। हा माकडाचा प्रताप आहे, ते हात बांधा ना पाय बांधा, तर माकड काय शांत बसत नाही। तसं तुम्ही मनाला कितीही आवरा, मन काही आवरत नाही का, ते चंचल आहे ना, मन अतिशय चंचल आहे महाराज। तर जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, मन चंचल चपळ जाता, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ। मन अतिशय चंचल आहे, मन चंचल आहे, स्थिर राहू शकत नाही। पण या ना मनाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज। काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे मनाचं? हे जर मन एका ठिकाणी जर स्थिर झालं ना, तर जीवाला अधःपतन नाहीच की जीवाचा उद्धार करायचं, हे मनाच्या हातात आहे, मनाच्या हातात आहे। योग वशिष्ठामध्ये असं वर्णन आलेलं आहे, मन एव मनुष्यानां कारणां बंध मोक्ष बंधाय विषयासक्तम मुक्त निर्विषय स्मृतम। जर मनाने जर आपलं मन जर विषयांच्या ठिकाणी जर काही तर स्थिर झालं ना, तर मनाचा जीवाचा अधःपतन ठरलेलं आहे। आणि तेच जर मन भगवंताच्या ठिकाणी किंवा संतांच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालं ना, तर माझा जीवाचा उद्धार ठरलेला आहे मनात। आणि मनाच्या हातात असल्यामुळे ना, माऊलींनी मनाचा सिद्धांत सांगितलाय ज्ञानेश्वरीमध्ये। माऊली म्हणतात त्या मनाचा सिद्धांत असा आहे ना, या मनाला जे गोड वाटेल ना, जे गोड तिथं काय तिथं स्थिर होतं, ते असं राहत नाही। ते ज्याला मला गोड वाटेल तिथं स्थिर होतं ते, आणि म्हणून त्याला चांगल्या गोष्टी दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे। पाहेपा मनाची एक निके जे देखील या गोडी याच्या ठाई सोके, आणि म्हणून अनुभव सुखाचे कौतिके दावित जायचे माऊली वर्णन करतायत। संतांचा विचार करा, संतांनी काय केलेलं आहे महाराज? आपलं मन विषयांच्या ठिकाणी गुंतवलेलं स्थिर केलेलं आहे। आपल्या मनात त्यांनी कोणती वाट दाखवलेली आहे माहिती का? जगद्गुरु तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर, मनात येते धाव घेई आणि राहील विठोबाचे पाय। संतांनी आपल्या मनाला काय दाखवलं? देवाचे चरण दाखवलेत का स्थिर करण्याकरता। आणि तिथं जर आपलं मन स्थिर झालं नाही एकदा, आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया, किंवा आपला जो उद्धार आहे ना हा, किंवा आपला अधःपतन
हे त्या मनाच्या हातात आहे ना. याकरता जगद्गुरु तुकोबांचा अनेक एक प्रमाण आहे महाराज. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते त्याच्या हातात आहे ना. आणि आपला जीवाचा उद्धार त्या मनाच्या हातात असल्यामुळे महाराज ते मन कुठं स्थिर करायचं हे आपल्या हातात आहे. आणि ते मन कुठं स्थिर करायचंय त्याच्याकरता मला शास्त्राने आणि संतांनी 2 जागा सांगितल्या. एक जागा म्हणजे विठाला स्थिर करायचं त्याचं शास्त्राने आणि संतांनी 2 जागा सांगितल्या. एक जागा म्हणजे कोणती तर भगवान पंडित परमात्म्याचे चरण आणि दुसरी जागा म्हणजे संतांचे चरण. आता भगवान पंडित परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी मन शांत होतं तर आपल्याला अनेक प्रमाण पाहता येतील. आता माणसाने प्रमाण दिलं. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखील या किंवा आणखी एक प्रमाण आहे. रूपी जडले रोचन आणि चरणी स्थिरावले मन किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर भगवान स्वतः सांगतात अर्जुना तुला जर मन स्थिर करायचं असेल ना तर तुला एकच जागा आहे. काय कर तर माझं मन तुझं मन माझ्या ठिकाणी लाव. माऊलीने म्हणून करतात तू मन हे मिची करी आणि माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी किंवा माऊलींची आणखीन एक उभी माझ्यावर किंबहुना तुझे मन आणि करी माझी एकायतन आणि माझे शेवणी कान भरून निघाले हा मनाला उद्देश केलेला आहे. काय होतं देवाच्या चरणाजवळ लावलं मन तर ते मन स्थिर होतं. आणि दुसरं ना संतांच्या चरणाजवळ आपण जर मन लावलं ना तर आपलं मन काय होतं मग शांत होतं. आपण याला काय प्रमाण काय प्रमाण झाले समाधान पाळी स्थिरावले मन किंवा आणखी एक प्रमाण आहे तुका म्हणे भजन करा विठ्ठला म्हणे मला समाधान आणि देखील चरण वैष्णवांचे ते प्रमाण आहे. म्हणजे काय तर संतांच्या चरण मनाने पाहिजे ना तर मन स्थिर तिथं स्थिर होतं. आणि म्हणून या अभंगातून ज्ञानेश्वर मला आपल्या मनाला काय करतात तर उपदेश करतायत. आणि उपदेश करून काय करतायत तर आपल्या मनाला कुठं स्थिर व्हायची याची जागा दाखवतात. त्याची जागा कोणती आहे तर निवृत्तीनाथ दादांचे चरण. पण मग त्या मनाने माऊलीने प्रश्न केला महाराज तुम्ही मला सांगता की तुम्ही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायाजवळ काय करत तर स्थिर हो म्हणतायत. मी का बरं तिथं स्थिर हो काय कारण आहे त्याला याचं उत्तर मला अभंगाच्या पहिल्या चरणातून देत आहे. सकळ ही शब्द फार महत्वाचा आहे तुला. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुद्धी माझ्या मनात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर आपल्या मनाला उपदेश केला. काय केला तू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ स्थिर हो. का स्थिर हो त्याचं कारण सांगत असताना महाराज म्हणतात की माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायाजवळ सकळ तीर्थ वास करतात. सकळ म्हणजे या जगातील सर्वच्या सर्व तीर्थ वास करतात. कुठे पायाजवळ. आता जर आपण तीर्थांचा विचार केला ना तर मला शास्त्रामध्ये तीर्थाचे 3 प्रकार सांगितले मुख्य. क्रमांक 1 आता आपण तीर्थांचा जर विचार केला ना महाराज तर शास्त्रामध्ये आपले 3 प्रकार सांगितले तीर्थांचे. क्रमांक 1 स्थावर तीर्थ, क्रमांक 2 जंगम तीर्थ आणि क्रमांक 3 मानस तीर्थ. आता स्थावर तीर्थ म्हणजे कोणते तर त्याला एक दुसरं वैधानिक नाव आहे ते म्हणजे भौम तीर्थ. भौम तीर्थ स्थावर तीर्थ म्हणजे काय तर जे पृथ्वीतले तीर्थ आहेत ना स्थायी स्वरूपात त्यांना काय तर म्हणतात त्याला स्थावर तीर्थ म्हणतात. आता असे अनेक तीर्थ आहेत सगळ्यांना माहिती आपण सर्व फिरतो सुद्धा महाराज. देवळाची पाठ तीर्थे घडली 360 म्हणजे पृथ्वीवर 360 तीर्थ असं आहे ना म्हणजे अनेक तीर्थ आहेत. आता महाराज शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की आपले जेवढे सुद्धा तीर्थ आहेत ना तर युगानुपरत्वे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या तीर्थांना महत्व होतं. पद्मपुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की कृत युगामध्ये वेगळ्या तीर्थांना महत्व होतं, त्रेतायुगामध्ये वेगळ्या तीर्थांना महत्व होतं, द्वापार युगामध्ये वेगवेगळ्या तीर्थांना महत्व होतं आणि कलियुगामध्ये वेगळ्या तीर्थांना महत्व आहे. आता तर पद्मपुराण श्लोक असा आलेला आहे कृतेतु सर्व तीर्थानी त्रेतायाम पुष्करम परम द्वापारे तू कुरुक्षेत्रे कलौंगा विशेषते. वर्णन आलेलं आहे. पद्मपुराण असं सांगतं की सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये कोणत्या तीर्थांना महत्व होतं तर जेवढे सुद्धा या पृथ्वीवर तीर्थ आहेत ना त्या सर्वच्या सर्व तीर्थांना कृतयुगामध्ये काय तर महत्व होतं. क्रमांक 2 त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये कोणत्या तीर्थांना महत्व होतं तर त्रेतायाम पुष्करम परम पुष्कर या तीर्थाला महत्व होतं. पुष्कर तीर्थ या पुष्कर तीर्थाबद्दल वर्णन करत असताना पुलस्त्य ऋषीने असं वर्णन केलेलं आहे की कृतयुगामध्ये 12 वर्ष राहिल्याच्या नंतर जे पुण्य मिळत होतं ना हे पुण्य त्रेतायुगामध्ये 1 वर्ष राहिल्यानंतर मिळत होतं. पुष्कर तीर्थाचं वर्णन करतोय बरं का. त्याच्या पुढे सांगतात त्रेतायुगामध्ये 1 वर्ष राहिल्याचं जे पुण्य होतं ना ते पुण्य द्वापार युगामध्ये 1 महिना राहिल्याने मिळत होतं.
आणि कलियुगामध्ये त्रेतायुगामध्ये जे पुण्य 1 महिना राहिल्यानंतर मिळत होतं ना, ते पुण्य कलियुगामध्ये 1 दिवस राहिल्याने मिळतं. एवढं त्या पुष्कर तीर्थाला काय तर महत्व आहे. क्रमांक 3 द्वापार युग. द्वापार युगामध्ये कोणत्या तीर्थाला महत्व होतं तर मग कुरुक्षेत्राला महत्व होतं. कुरुक्षेत्राला का महत्व होतं तर अनेक कारण सांगता येतील. क्रमांक 1 1 2 3 सांगतो महाराज. क्रमांक 1 कुरुक्षेत्र म्हणजे पितामह ब्रह्मदेवाची ही उत्तरवेदी आहे. क्रमांक 2 कौरव आणि पांडव यांचं युद्ध याच ठिकाणी झालं. क्रमांक 3 भीष्म पितामह आणि परशुराम यांचं सुद्धा युद्ध याच ठिकाणी झालं. क्रमांक 4 भगवान व्यास ऋषींनी जे महाभारत लिहिलं ते कुठे लिहिलं कुरुक्षेत्रावर लिहिलं. क्रमांक 5 ज्याच्यावर आपण पोट भरतोय अशी माझं भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने कुठे लिहिली कुठे सांगितली कुरुक्षेत्रावर सांगितली. एवढं महत्व कुरुक्षेत्राला द्वापार युगामध्ये होतं. बरं आता द्वापार युगामध्ये केवळ कुरुक्षेत्राला महत्व असं नाही. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे जेवढे सुद्धा निगडीत म्हणजे तीर्थ होते सर्व तीर्थाला महत्व होतं. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राला महत्व होतं ना त्याप्रमाणे महाराज द्वारकेला सुद्धा तेवढंच महत्व होतं द्वापार युगामध्ये. एका सुभाषितकारांना असं वर्णन केले की द्वापार युगामध्ये गोमती सारखी नदी नव्हती, भगवान श्रीकृष्णासारखं दैवत नव्हतं आणि द्वारकासारखी दुसरी पुरीच नव्हती. नदी न गोमती तुल्या कृष्ण तुल्य न देवता स्वर्ग तो पाताला मध्ये द्वारका न समापुरी. आता काय झालं महाराज काही दोन आवाज असल्यामुळे ना मला ते म्हणतात येईल ना पटापट श्लोक ते आवाज खाली बसलो जातोय माझा. तुम्ही सांभाळून घ्याल चिंतन करतो फक्त. गोमती सारखी नदी नाही म्हणत होता भगवान श्रीकृष्णासारखी देवता नाही आणि काही सांगतात तर ते द्वारकेसारखी काय तर पुरी नाही म्हणतात. आता आपण जर पुरीचा जरी विचार केला ना तर महाराज आता 7 पुरी आहेत बरोबर आहे ना. आता आपण जर सांगतो बरं का एखादी राहिली तुम्ही सांगा आपल्या 7 पुऱ्या आहेत ना त्या 7 पुऱ्यामध्ये सुद्धा काय ते द्वारकेचा नंबर लागतोय बरोबर आहे. क्रमांक 1 अयोध्या पहिली पुरी. क्रमांक 2 मथुरा. क्रमांक 3 हरिद्वार. क्रमांक 4 काशी. क्रमांक 5 कांची. क्रमांक 6 अवंतिका आणि क्रमांक 7 द्वारका. याचा श्लोक आहे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावतीश्चैव सप्तैता मोक्षदायिनः. त्या पुऱ्यांचं असं वर्णन आलेलं आहे. हे अशा तीर्थ जे अशा पुऱ्या आहेत ना तर यांचं नाव जरी घेतलं ना महाराज तर काय तर जीवाचा उद्धार आहे. याच्या पुढे सांगायचं झालं ना तर एका सुभाषिकांचं असं वर्णन केलंय त्या 7 पुऱ्या अशा आहेत ना यांच्याकडून आलेला वारा जरी आपल्या अंगाला स्पर्श झाला ना तरी सुद्धा आपला मोक्ष आहे. एवढं वर्णन चांगलं सुंदर केलं पुऱ्यांबद्दल. मला वाटतं हे द्वारका जे आहे हे एक धाम सुद्धा आहे वाटतं बरोबर ना. जे आपले 4 धाम आहेत 4 धाम पैकी एक धाम आहे द्वारका धाम. एवढं महत्व काय तर त्या द्वारका या पुरीला आहे द्वारका नगराला आहे. द्वापारामध्ये महत्व होतं. आणि क्रमांक 4 कलियुगामध्ये कशाला महत्व आहे तर मला गंगेला म्हणजे सांगितलं असं वर्णन पद्मनाभ पुराणामध्ये की कलियुगामध्ये गंगा या तीर्थाला अतिशय महत्व आहे. का महत्व आहे तर त्या गंगेबद्दल असं वर्णन केलं जातं जी सुद्धा व्यक्ती काशीला जाऊन त्या गंगेमध्ये आंघोळ करेल त्याला मोक्ष प्राप्त होतं तर सर्व पाप नाहीसे होतात. पण मग आता इथे एक प्रश्न आहे छोटासा. काही जण म्हणतील महाराज आम्ही ते तिकडे जायचं कधी काशीला आणि तुम्ही असं मी ऐकलं की तुम्ही भर उन्हाळ्यात जर ते काशीला गेला ना गंगेत आंघोळ केलं ना तर ते पाणी कधी साधं होत नाही ते थंडच असतं बर्फासारखं. मग त्या थंड पाण्याने आंघोळ कधी करायचे आमचे पाप कधी मुक्त व्हायचे आणि आम्ही कधी मुक्त व्हायचं. पण अशा करता नामदेवरांनी सोपा उपाय सांगितला. तुम्हाला काशीला जायची काही गरज नाही गंगेत आंघोळ करायची काही गरज नाही. तुम्ही घरी बसला फक्त गंगा म्हणा तुम्ही पाप मुक्त होताल. वाचे म्हणता नामदेव वर्णन करतात वाचे म्हणता गंगा गंगा सकाळ पाचे म्हणजे काय तर कलियुगामध्ये कोणत्या तीर्थाला महत्व आहे तर गंगा या तीर्थाला महत्व आहे बरोबर आहे. पण आता माझा एक साधारण सोपा प्रश्न आहे. शास्त्र सिद्धांत आपला असा आहे की हे तीर्थ काय करतात तर जीवाचं पाप नाहीसं करतात आणि त्याला काय तर मोक्ष देतात बरोबर आहे. पण जीवाचं पाप नाहीसं करता 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 हे तीर्थ सुद्धा काय तर मलिन होतात दोषयुक्त होतात. आपलं शास्त्र आहे तसं. पण मग ज्यावेळेस हे तीर्थ स्वतः मलिन होतात स्वतः पाप दोषयुक्त होतात तर स्वतःचा दोष घालवण्याकरता स्वतःला मलिन शुद्ध करण्याकरता कुठे जातात हे तिथं कुठे होतात. अरे कुठे जातात म्हणजे काय हे संतांकडे जातात जसं कोणाकडे जात नाही स्वतःला पवित्र करण्याकरता महाराज स्वतःला पवित्र करण्याकरता. जगद्गुरु म्हणजे प्रमाण आहे तीर्थांची इच्छा करीती सर्व काळ भावया निर्मळ आपणासे. सकाळ तिथे घेते मध्यान्ह काळी वावया पुंडलिकाजवळ एक सुद्धा प्रमाण आहे. आणि आणखीन प्रमाण आहे तीर्थे पर्व काळ
येथे पायापे सकळ किंवा आणखी महाराजांचे एक प्रमाण आहे, धन्य धन्य हरिचे दास. तर या सुलभ गर्भवास ब्रह्मादीन करती आस तीर्थे वास भेटीची. तीर्थ निर्मळ होण्याकरता संतांकडे येतात. महाराज दृष्टांत सर्वांना माहित आहे, विषयाला म्हणून हात घालतो. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत, ज्ञानेश्वर महाराजांना बोलायला फार मला आवडतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत त्यांचा. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय हे दोघे जण यात्रेला निघाले आणि यात्रेला निघाले, यात्रा करत 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 कुठे आले, काशीला आले. त्या जसे ज्ञानेश्वर महाराज माझे काशीला आले असं माहित पडल्याच्या नंतर स्वतः भगवान काशी विश्वनाथ उठले आणि काय केले, त्यांना सामोरे गेले. ज्ञानेश्वर महाराजांना गप्पा करत तिघजण हाव येऊ लागले आणि गंगेच्या काठी आले. ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय आणि भगवान काशी विश्वनाथ तिघे गंगेच्या काठी आले. गंगेच्या काठी आल्याच्या नंतर गप्पा करता करता ज्ञानेश्वर महाराजांचा एक हात नामदेवरायांनी धरला आणि एक हात काशी विश्वनाथाने धरला, म्हणजे भगवान शंकरांनी धरला. आणि काय झाले, तिघही काय झाले तर गंगेच्या आवारामध्ये उतरले खाली. आणि जसे ज्ञानेश्वर महाराज हे तिघही जसे उतरले खाली ना, गंगामाई प्रगट झाली आणि गंगामाईने काय केलं, ज्ञानेश्वर महाराज पायाला मिठी मारली. त्यावेळेस नामदेवरायांचे उद्गार आहेत की गंगामाई आता तरी तुम्ही पाय सोडा, कारण आमचे ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सर्वच आहेत महाराज. या पूर्ण त्याचं वर्णन केलेलं आहे नामदेवरायाने एका अभंगामध्ये. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेहात. ज्ञानाबाईचे चरणी मिठी घाली गंगामाई. नामा म्हणजे सोडाबाई आणि ज्ञानदेव सर्व ठाई. हे आमच्या ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठत्व आहे. विठ्ठला की ज्यावेळेस तीर्थ स्वतः मलिन होतात, दुसरे होतात ना, तेव्हा संतांच्या जवळ जातात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणत असावेत, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाये तेथे बुडी जाई माझ्या मना. आताशी पहिलं तीर्थ झालंय, आणखी 2 तीर्थ बाकी आहेत, पण 9:15 वाजले. पुढे 2-3 जण पडले. असं आपण 10 मिनिटांमध्ये प्रयत्न करू. पुढे आता धावतो सांगतो बरं का. पहिलं तीर्थ झालं स्थावर तीर्थ. दुसरं तीर्थ आहे जंगम तीर्थ. म्हणजे काय, तर याला चालते तीर्थ सांगतात. जे चालते तीर्थ असतात ना, त्यांना जंगम तीर्थ म्हणतात. उदाहरणार्थ कोण कोण, तर ब्राह्मणांना जंगम तीर्थ म्हटलेलं आहे, आपल्या आई वडिलांना जंगम तीर्थ म्हटलेलं आहे आणि संतांना मला जंगम तीर्थ म्हटलेलं आहे. माऊलींनी आई वडिलांबद्दल वर्णन केलेलंच आहे ज्ञानेश्वरीमध्ये. सकळ तीर्थाची ये दुरे जिये का माता पितरे या सेवेचे किर शरीर लोण की जे. आणि संत हे सुद्धा तीर्थरूप आहेत. म्हणा संत तीर्थरूप आहेत. बरोबर. आता याच्यावर आणखी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एक प्रमाण आहे की संत हेच तीर्थरूप आहेत. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तोची तीर्थरूप सदा जो दोषा न बाधिती करा तो राचला परमानंदा त्याचे सर्व सिद्धी ओळखती. संत हे तीर्थरूप आहेत, तीर्थांचे तीर्थ आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज संत नृत्याबद्दल वर्णन करत म्हणत असावेत, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. क्रमांक 3 मानस तीर्थ. आता मानस तीर्थ सांगायचं झालं ना महाराज, अनेक प्रकारचे आहेत, पण महत्वाचे 5 सांगतो आणि धावते पुढे चालतो. क्रमांक 1 सत्य तीर्थ. क्रमांक 2 सर्वभूत दया तीर्थ. क्रमांक 3 प्रियता तीर्थ. क्रमांक 4 ज्ञान तीर्थ. आणि क्रमांक 5 भक्ती तीर्थ. हे मानस तीर्थ आहेत. आता पहिलं तीर्थ सत्य तीर्थ. फक्त एका मिनिटामध्ये सत्य तीर्थ कशाला म्हणतात, तर सत्य बोलणं त्याला काय म्हणतात, तर सत्य तीर्थ म्हणतात. सत्य बोले मुखे आणि दुःखी अनेकांच्या दुःखे. आपण कधी कधी इतके सोपे सत्य बोलतो ना, आज सांगतो एकच सांगतो बरं का, आपण इतके सत्य बोलतो ना, आपलं वय 55 आणि एसटीचा पास 65च्या पुढचा, एवढं सत्य बोलतो आपण. महाराज एक निष्कर्ष निघाला बरं का, निष्कर्ष सांगतो बघ, सत्य घटना निष्कर्ष निघाला. आधी एसटीचा जो फायदा जर घेतला ना, 65च्या पुढच्यांना म्हणजे अर्ध तिकीट, 55च्या पुढे पास, त्याचा फायदा कोणी घेतलाय माहिती का? जास्त कोणी घेतलाय? वारकऱ्यांनी घेतलेलं. वारकऱ्यांचेच पास 65च्या पुढचे, वय 55च्या खाली. आता असं जर असेल तर माझं पांडुरंग परमात्म्याने काय मला आपल्यावर कृपा करावी महाराज. 100-200 रुपये करता आपण खोटं बोलायचं. सत्य बोले मुखे आणि दुःखे अनेकांचे दुःखे. सत्य बोललं पाहिजे. बरोबर आहे. चला पुढे. क्रमांक 2 सर्वभूत दया तीर्थ. सर्वभूत दया तीर्थ म्हणजे काय, तर सर्व जीवांवर काय केलं पाहिजे, तर समान राहिलं पाहिजे. कोणाला शिवाय म्हणजे काय त्रास देता कामा नये, अहिंसा स्वरूपाचा आणा, या सर्वभूत दया तीर्थ म्हणतात. क्रमांक 3 विधम तीर्थ म्हणजे काय, याला प्रिय तीर्थ काय म्हणतात, म्हणजे नेहमी सत्य बोला, पण कसं बोला, अरे गोड बोला.
सत्य बोला पण गोड बोला. ते मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आलेला आहे, सत्यम प्रियात प्रियम प्रियात. सत्य बोला पण गोड बोला. तर तुमचं सत्य नसेल ना तर बोलूच नका. काही काही लोकांना सत्य बोलतात पण ते असे बोलतात ना का दुसऱ्यांचं हृदय चिरून जातं. पण अशा सत्याला सुद्धा काय तर आमच्या संतांनी नाकारलेलं आहे महाराज. क्रमांक 4, ज्ञानतीर्थ म्हणजे काय? ती ओळी त्यांना मला पूर्व वापरायची आहे. ती का ठेवली सांगतो ते मला. ही जी ओळी माऊली वापरली ना ही संतांकरता वापरलेली आहे. मला नंतर सांगायची ती ओळी सांगतो ती पण विषय विठाला विठाला. ज्ञानतीर्थ म्हणजे काय तर भगवत प्राप्तीचं ज्ञान आपलं जवळ असणं ज्याला ज्ञानतीर्थ म्हणतात. नामदेवाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. क्रमांक 1 अज्ञान, क्रमांक 2 विज्ञान आणि क्रमांक 3 आध्यात्मिक ज्ञान. आता अज्ञान असणं गरजेचं म्हणजे अज्ञान असू नये, विज्ञान असावं पण पोटा करता असावं आणि अध्यात्म ज्ञान भगवत प्राप्ती करता असावं. त्याला काय म्हणतात तर ज्ञान म्हणजे ज्ञानतीर्थ म्हणतात. आणि क्रमांक 4 भक्तितीर्थ म्हणजे काय तर मला जीवनामध्ये भक्ती असावी. काही नसतं तरी चालेल पण भक्ती असावी महाराज. कोणती साधना करू नका पण भक्ती करा. मला वाटतं नाथमध्ये हरिखंडामध्ये वर्णन केलंय, काळमाळे गेली होती भूतापाशी आणि हरी नाही मुखाशी अरे मुडा. भक्ती पशु कशाशी वाढला आणि सटविने नेला कैसा. भक्ती जीवनात असावी. त्याला काय म्हणतात तर भक्ती करायला भक्ती तीर्थ म्हणतात. असे 5 तीर्थ आहेत. आता हे 5च्या तीर्थ आहेत ना हे मानस तीर्थ सांगतात त्यांना. हे संतांच्या ठिकाणी सापडतात महाराज. पहिलं तीर्थ कोणतं आहे? सत्यम. संत हे कधीच खोटे बोलत नाहीत महाराज. कुठली गोष्ट जरी आली ना, आता महाराज प्रमाण आठवत नाही पण मी आता भावावर सांगलं होतं बरं का. तुकाराम माझं असं प्रमाण आहे. आपण कधी कधी काय म्हणतो महाराज की एखाद्याचं चांगलं होत असेल तो एखाद्याचं लग्न जमत असेल जुळत असेल तर खोटं बोलायला काय हरकत आहे. पण आमच्या तुकाराम महाराजांनी त्याच्या सुद्धा टीका केली महाराज. तुकाराम म्हणतात कोणाचं लग्न जमो अथवा कोणाला पैसे मिळो कधीच खोटं बोलू नये, सत्यच बोलावं. तुकाराम माझे प्रमाण आहेत. आठवत नाही. संत कधीच खोटे बोलत नाहीत महाराज. आता त्याच्यावर प्रमाण लटिके वचन आणि नाही जेही उदासीन. संत खोटे बोलत नाहीत म्हणजे या तीर्थांनी परिपूर्ण असतात. क्रमांक 2 सर्वभूतदया तीर्थ. संतांच्या ठिकाणी आपण याचा विचार केला ना मला वाटतं याच्यासारखे संत म्हणजे संतांसारखं सर्वभूतदया कोणीच नसतं महाराज. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. कशा प्रकारचे सर्वभूतदया असतात तर माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. ज्याप्रमाणे एक झाड असतो तर झाड आहे त्याला तुम्ही काय पाणी टाकण्याला पण सावलीच देतो तो आणि कापण्याला पण जो खांडावर घाव घाली त्या लावणी जयाने केली दोघा एखादी सावली वृक्ष देत आहे. तसे संत आहेत. संतांच्या ठिकाणी शत्रुत्व जरी आलं आणि काय आलं तर समजा एखादी चांगली व्यक्ती जरी आली दोघांना समान पद्धतीने वागवतात. त्यांना संत म्हणतात. सर्वभूतदया असतात. जास्त बोलत नाही. आता क्रमांक 3 कोणतं राहिला तर आपलं प्रियतीर्थ. प्रियतीर्थ म्हणजे ते नेहमी गोड बोलतात. प्रमाण मधुरा वाणी होती आणि तो काय म्हणे वाह पोटिक. आता 2 सत्य आणि मधुर त्यांना मग सांगितलं मी तैसे साचा आणि मवाळ मृदू आणि रसाळ शब्द जसे कळलो अमृताचे. कोणाचे? संतांचे, आपले नाही. क्रमांक 4 ज्ञान. आता संत हे ज्ञान तीर्थाने परिपूर्ण असतात. त्याला ज्ञानेश्वरमध्ये अनेक प्रकारचे उभे आहेत महाराज. 1-2-3 वेळा सांगतो ना पुढे चलतो. तशी तशाची वाट न पाहता थांबता का भजन करावे. विठ्ठला विठ्ठला मोठकी इतिहास उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश उदयचा तशी तशीची वाट न पाहता वैशेच्या गावा न येता आणि बाळपणीच सर्व त्या वर तयाचे. तर ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे आवळे सुखाचे कोंब येरा माणूस पण भांब लौकिक भाग माऊली वर्णन करतायत. आता माऊलीच्या 7-8 ओळख मग काय महाराज सांगून वेळ घेत नाही. ज्ञानेश्वर महाराज हे कसे ज्ञानी होते माहिती काय? हे जन्माला आल्याच्या नंतर ज्ञानी झाले नाहीत. हे जन्माला येण्याच्या अगोदर ज्ञानी होते महाराज. अगोदर ज्ञानी आणि मग जन्म आहे माऊलींचा. उपदेतात ज्ञानी वर्म हे जाणवणे आणि आले लोटांगणी चांगले. हे ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व आहे महाराज. संत ज्ञान तीर्थाने परिपूर्ण असतात. आणि क्रमांक 5 कोणता तीर्थ सांगितलं मी? भक्ती तीर्थ. संत हे महाराज भक्तीशिवाय काहीच करत नाहीत. जगद्गुरु तुकोबारांचा एक अभंग आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही फक्त भक्तीच करणार. आम्हाला बाकीचे सर्व छंद निंदेत म्हणतात. करोद तपादी साधने कोणी साधवतो गोरांजनी आम्ही नवजोत या वाटा नाचू पंढरीचा चोहटा पावत आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती. तुका म्हणे छंद आणि आम्हा हरिदासा निंद्य. म्हणजे काय तर संत हे भक्ती तीर्थाने परिपूर्ण असतात. सर्व म्हणजेच मला सांगायचं काय होतं जे मानसशास्त्रामध्ये 5 तीर्थ सांगितले 5 प्रकार त्या सर्व तीर्थाने काय तर संत परिपूर्ण असतात. आणि म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणत असावेत सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझा मना
मग मनाने पुन्हा प्रश्न केला, महाराज तुम्ही असे म्हणता की बाबा तिथं सगळं तीर्थ आहे, तिथं मी बुडी घेऊ, पण तुम्हाला बुडी घ्यायचं तुम्हाला काय झाला लाभ, तुम्हाला काय लाभ फक्त झाला का, त्याचं वर्णन मला भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असेल. त्यानुसार मला सांगतात की निवृत्तीनाथ महाराजांच्या मध्ये लागल्यामुळे मला काय लाभ झाला म्हणतात, तर काय लाभ झाला म्हणतात तर वृत्तीशी मार्जन केले असेल. माझी वृत्तीचं काय झालं, मार्जन झालं म्हणतात. आता मार्जन या शब्दाचा अर्थ असा आहे शुद्ध होणं, म्हणजे माझी वृत्ती शुद्ध झाली म्हणतात. आणि वृत्ती ही मनाची असते, म्हणजे माझे मन निर्मळ झाले, माझ्या काय झालं वृत्ती शुद्ध झाली असे म्हणतात. पण नेमकी वृत्ती शुद्ध झाली म्हणजे नेमकी काय झालं, तर महाराज म्हणतात आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. मी काय भ्रांतीचे भ्रमण करत म्हणत नाही. आता इथे प्रश्न असा की भ्रांती म्हणजे नेमकी काय. भ्रांती दोन प्रकारचे आहेत महाराज, एक संसारातली भ्रांती आणि दुसरी परमार्थातली भ्रांती. आता आपण या दोन भ्रांती समजून घ्यायची असेल ना, तर भ्रांती कशाला म्हणतात मला हे समजून घ्यावं लागेल महाराज. भ्रांती कशाला म्हणतात, तर जी गोष्ट एखादी गोष्ट असत्य असताना सुद्धा तिला सत्य समजलं तिला भ्रांती म्हणतात. आता या व्याख्येनुसार जर आपण संसारातल्या भ्रांतीचा विचार केला तर संसारिक भ्रांती म्हणजे काय, तर संसार हा असत्य आहे बरोबर आहे ना, तरी सुद्धा याला सत्य समजून करणं याला काय म्हणतात, संसारिक भ्रांती म्हणतात. आता सर्वांना माहित आहे काय संसार कसा आहे, असत्य आहे बरोबर आहे. आपल्याला माहित काय सर्व शास्त्रांनी, त्या शास्त्राने म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण आणि सर्व संतांनी मला संसाराला काय म्हटलंय, असत्य म्हटलेलं आहे. बरं नुसतं असत्य खोटं नाही म्हटलं महाराज, नुसतं खोटं नाही म्हटलं तर खोटं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार सांगतो बरं का, आता विश्लेषण करत नाही फक्त प्रकार ऐकायचा. याच्या 4 प्रकार आहेत. क्रमांक 1 खोटात खोटं, क्रमांक 2 खरंच खोटं, क्रमांक 3 खोटात खरं आणि क्रमांक 4 खरंच खरं. थोडंसं उलट सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता खरंच खरं म्हणजे काय, तर महाराज ब्रह्मसत्य आहे. ब्रह्मसत्य म्हणजे जगन मिथ्या, पण या ब्रह्मपेक्षा सुद्धा मला भगवानाचं नाम हे अतिशय असत्य आहे का, तर मला ब्रह्मसत्य आहे स्पष्टच नाही. पण ब्रह्माच्या ठिकाणी तुकारामाने एक खोड काढली काय, हे जे ब्रह्म आहे ना सत्य जरी असलं ना, पण हे याचं मूळ स्वरूप कसं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरसेमध्ये. माऊली म्हणतात त्याला काय तर आकार रहित आहे, तो निराकार आहे. पण असा निराकार आहे तसला भगवान परमात्मा जसा आकारला येतो ना, तो असा आकारला येत नाही. तो काय करतो, मायेचा आधार घेतो, म्हणून त्याचा काय तर भेद पडतो तिथे. महाराज तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही ना मी. महाराज म्हणतात अरे तुझ्या ठिकाणी त्या रूपाच्या ठिकाणी भेद आहे, पण नामाच्या ठिकाणी मात्र. अरे आपण जर एक भगवंताचं नाम घेतलं ना, ते नाम निर्गुणालाही पावतं आणि सगुणालाही पावतं. महाराज नाम इतकं आहे, आणि म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. पण खरं काय, तर भगवंताचं नाम. क्रमांक 2 खोटं काय, आता ब्रह्म खरं आहे बरोबर आहे ना, पण या ब्रह्मामध्ये माया खोटी आहे. महाराज वास्तविक पाहता दोघे आमध्ये सांगत नाही, खऱ्यामध्ये खोटे काय तर माया आहे. आता खोटं खरं काय, संसार खोटा सर्वांनी सांगितलंय, पण याच्यामध्ये एक खरी वस्तू आहे. काय खरी वस्तू आहे, तर आपला हा जीव. का हा जीव कधीच मरते ना संसारामध्ये, अमर हा मला तुकारामाने वर्णन केलंय, अमर आहे जीव, अमर आहे. पुढे थोडंसं नंतर पुढे चिंतन पाहिजे. आणि क्रमांक 4 खोटत खोटं काय, तर संसार हा खोट्यात खोटा आहे, फक्त खोटा नाही खोटात खोटा आहे. त्याला प्रमाण काय, तर लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया यरधार अर्जुन. माऊली वर्णन करतात, तो एका जनार्दनी संसार हा खोटा पाहिजे सत्तीला सद्गुरु. हरिस्मरण करा मग कधी नाही तोटा. नाथ माझं वर्णन करतात, संसार हा खोटा शास्त्र निवडीला आणि पाहिजे साक्षीला सद्गुरु. असे 4-5 प्रमाण सापडतात. संसार कसा आहे, खोटा आहे. पण हा संसार खोटा असताना सुद्धा आपण काय करतो, कसा करतो आपण संसार, हा खरा म्हणून करतो का नाही. मग संसार 2 जण करतात, कोण जीवही करतो संतही करतो. पण त्यांना ही जी भ्रांती आहे संसाराची ना, हे भ्रांती फक्त जीवाला त्रास देते महाराज, संताला त्रास देत नाही. का संत हे या संसारातल्या भ्रांतीतून कधीही मुक्त झालेले असतात महाराज. आपण संसार करतो खरा म्हणून आपण अडकतो, त्या भ्रांतीत अडकतो. संसार संत हे संसार करतात खोटा समजून, म्हणून त्याच्यातून मुक्त होतात महाराज. फार सुंदर एक दृष्टांत आहे, सांगत नाही काय हरकत नाही. संसार खोटा आहे आणि याला काय म्हणतात, संसारातली भ्रांती म्हणतात. आणि संत हे त्यातून मुक्त झालेले असतात. म्हणून आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आणि दुसरी भ्रांती आहे ती म्हणजे अद्वैतातली भ्रांती. या अभंगाचा खरा अर्थ, खरं मूळ आता इथे आहे महाराज. कुठं, या अद्वैतामध्ये. माऊलीला म्हणायचं अद्वैताची स्थिती प्राप्त झाल्याचे वर्णन या अभंगामध्ये आहे. माऊली काय म्हणतात, अद्वैताची भ्रांती म्हणजे काय, तर महाराज या अद्वैताची भ्रांती कशाला म्हणतात, परमार्थातली भ्रांती कशाला म्हणतात, तर आपण स्वतः देह नसताना सुद्धा मी देह आहे असा भास करणं, त्याला काय म्हणतात, तर अद्वैतातली परमार्थातली भ्रांती म्हणतात. थोडं मी जे आहे ही भ्रांती आहे का सत्य आहे, मी जे आहे
सत्य की भ्रांती आहे? ही भ्रांती आहे, बरोबर आहे. मग मी कीर्तनकार, मी विनेकरी, मी टाळकरी, मी गायनाचार्य, मी मृदंगाचार्य, ते कोण कोणाकरता म्हणतं? कोण कोणाकरता म्हणतं? अरे हे आपण आपल्याकरताच म्हणतोय ना महाराज. मग आता सांगा, आपली भ्रांती गेली का ही अद्वैतातली? मग किती वर्ष परमात्मा काय फायदा मग आपला? याला काय म्हणतात? देहभाव म्हणतात, यालाच भ्रांती म्हणतात. वास्तविक आपण कोण आहोत महाराज? आपण कोण आहोत? हा, अरे आपणच ब्रह्म आहोत ना. तुकोबाचं प्रमाण आहे, तुका म्हणे हातो स्वय पर ब्रह्म तुका म्हणे. व आणखी माझं प्रमाण आहे, जीव अवघे देव पर्या नागवे संध्या, तर तुका म्हणे कैशी किंव आणि कोठे जीवन निराळा. किंवा मग आपला 15व्या मध्ये सर्वांना श्लोक माहितच आहे, ममय मांस जीवलोके जीवभूता सनातना मनःष्ठान इंद्रियानी प्रकृती स्थाने करशती. 9व्या अध्यायामध्ये जीव हा ब्रह्मस्वरूपापासून कसा वेगळा नाही त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन आहे महाराज. फक्त श्लोकाने उद्या सांगतो बरं का पुढं. तथा आकाश नित्यम वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वानी भूतानी मत्साने पिपधार्य. यावर माऊलीने वर्णन केलं आहे. आकाश सर्वत्र असावे, तेवढाची असे, सहज हाल वेगळा दिसे, तैसा गगन मिचिमी, तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पित आभासे काही, निर्विकल्प तर नाही, त्याचं मीच मी आढवे. आता अर्थ सांगत नाही. त्याला काय म्हणतात? म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे, बरोबर आहे. मला आपले 4 शास्त्र आहेत, बरोबर आहे. 4 शास्त्र आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. त्या 4 वेदांच्या मग 4 ब्रह्मवाक्य आहेत. काय? क्रमांक 1 अयमात्मा ब्रह्म, क्रमांक 2 प्रज्ञानम ब्रह्म, क्रमांक 3 तत्वमसी आणि क्रमांक 4 अहम ब्रह्मास्मी. त्या 4 महावाक्यांचा एकच अर्थ आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल आवतीता आहे ठाऊ का सभाग्य संता. मी वासुदेव तत्वता. महाराज आपली वेळ जवळजवळ संपलीच, बरोबर आहे. दृष्टांत सांगून आपण सेवेला पूर्ण विराम देतोय. भाव सांगेल 2 मिनिटांमध्ये. आणि दृष्टांत फार सुंदर आहे, अध्यात्म रामायणामधला आहे, आवडतो मला, मग सांगतो. 1-2 मिनिटात सांगतो. अध्यात्म रामायणामध्ये महर्षी व्यासऋषी यांनी फार सुंदर वर्णन केलंय. कोणाचं वर्णन केलं माहितीये का? अध्यात्म रामायणामध्ये हनुमंतरायांचं बोलणं आणि श्रीरामप्रभूंचं बोलणं व्यासांनी वर्णन केलंय. अध्यात्म रामायणानुसार श्रीरामचंद्र राजे झाले रामराज्य काय उन्यामासी धर्मदेवी काय धरलं म्हशी असे म्हणते झाले. सिंहासनावर बसले आणि बसल्यानंतर एक दिवशी काय केलं त्यांनी? सगळ्यांना असे बोट करू लागले असे, आणि बोट करून सगळ्यांची विचारपूस करू लागले. झालं काय? अशी विचारपूस करताना कोपऱ्यात हनुमंतराय उभे होते आणि हनुमंतराकडे बोट केलं आणि हनुमंतराने म्हटले, कोण रे तू? आता कोण वर्णन करते, कोण सांग विचारते? श्रीरामप्रभू विचारतात. कोणाला विचारतात? हनुमंतरायाला. अरे जर त्या रामाने एक हनुमंतराय काढले ना, तर रामाने सुद्धा जात नाही महाराज. का? सिंहासन कोणी केले? हा, लंका कोणी जाळली? लक्ष्मणला कोणी वाचवलं? भरतभेट अगोदर कोणी केली? सगळं हनुमंतरायांनी केलं. तेव्हा विचारतात तुम्ही कोण? हनुमंतरायांनी विचार केला. आता फार सुंदर आहे पुढचं, मला सांगितलं आता आपला सिद्धांत घ्यायचा आहे. हनुमंतरायांनी फार विचार केला. हनुमंतराय म्हणू लागले, देवा तुम्हाला असं विचारताय का? हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, देवा तुमचं जे बोलणं आहे, जे विचार नाही, ते कोणत्या दृष्टिकोनातून आहे? तुम्ही मला देहाच्या दृष्टिकोनातून विचारता, जीवाच्या दृष्टिकोनातून विचारता, की मला आत्माच्या दृष्टिकोनातून विचारता? जर तुम्ही त्या देहाच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जर तुम्ही मला जीवाच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर मी तुमचाच अंश आहे. आणि जर तुम्ही मला आत्माच्या दृष्टिकोनातून विचारत असाल ना, तर मी तुमच्याच स्वरूप आहे. दृष्टांत संपला. जीव आणि ब्रह्म एकच आहे. मला हा दुसरा सिद्धांत सांगायचा आहे. जीव आणि ब्रह्म एकच असल्यामुळे मला मी जे आहे ही काय तर ही अद्वैतातली भ्रांती आहे. आणि ही जी भ्रांती आहे ना महाराज, गुरुच्या कृपेशिवाय ते नष्टच होत नाही महाराज. आता महाराज कधी कधी प्रश्न करायचा वाटतो किंवा बघा आपण जे आहे आपण परब्रह्म स्वरूपात, मग आपला का असा अनुभव येत नाही? याला शास्त्राने 5 कारण सांगितले. क्रमांक 1 अविद्या, क्रमांक 2 अस्मिता, क्रमांक 3 राग, क्रमांक 4 द्वेष आणि क्रमांक 5 अभिनिवेश. त्यांना पंचक्लेश म्हणतात. हे पंचक्लेश जोपर्यंत आपण ठिकाणी येतात तोपर्यंत आपण ब्रह्म आहोत त्याचा आपल्याला अनुभूती येत नाही. ज्या दिवशी पंचक्लेश नाहीशी झाले ना की आपण ब्रह्म यातला अनुभूती येईल. आणि हे जे पंचक्लेश आहेत ना गुरु कृपेशी नाहीशी होत नाहीत. ही द्वैताची भ्रांती जात नाही. त्याला प्रमाण काय? हरिपाठामध्येच प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? द्वैताची झाडणी,
गुरुविन ज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेलं नाही. मी मनुष्य जात नाही आणि म्हणून मला गुरुचा प्रसाद काय. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण पृथ्वीचे मार्जन केले असेल. मग महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज काय करतायत तर ही माझी भ्रांती कशी नसते झाली याच्या कथा दृष्टांत सांगितला. एकारनव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्मरूप तर तैसा देह झाला एकरूप. एकारनव झाला म्हणजे काय तर समुद्रावर लाटा उठाव्या. लाटा कोणाचं स्वरूप आहे आणि समुद्राचं स्वरूप आहे ना. समुद्र स्वरूप असताना सुद्धा काय तर लाटा येतात आणि काय पुन्हा होतात त्या समुद्रामध्येच मिळून जातात. कसं मी आम्हाला आतमध्ये असला जीव हा काय ब्रह्मस्वरूपच आहे. मी स्वरूप आलो ज्ञानेश्वर स्वरूप आलो आणि पुन्हा मिसळलो. म्हणजे काय झालं एकारनाव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एकरूप. महाराज इथे काय देह शब्द वापरलेला आहे. आता देह शब्द का वापरलेला आहे महाराज तर कारण भगवंताच्या सामर्थ्यामध्ये आणि गुरूंच्या कृपेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की देह सुद्धा ब्रह्मस्वरूप होतो. महाराज देव सुद्धा ब्रह्मस्वरूप होतो. ज्यावेळेस नाथ माझा नाथ ज्ञानेश्वर महाराज तेव्हा भेट झाली ना तर ज्ञानेश्वर महाराज कसे भेटले त्याच्यात त्यांनी प्रमाण दिलंय. नाथ माझा कसे भेटले मला ज्ञानेश्वर महाराज दिव्य तेज पुंज दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असेल. म्हणजे ज्ञानेश्वर माझा देह कसा झाला होता तर ब्रह्मस्वरूप झाला होता. म्हणून महाराज म्हणतात एकारनव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्मरूप. बरं मग गुरुकृपेच्या सामर्थ्यावर एवढं कमी आलं का तर नाही म्हणते. गुरुकृपेमुळे माझ्या काय केलं तर भगवंताने कृपा केली माझ्या जीवनामध्ये नवल घडवला. तर नवल कोता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये काल म्हणायची ते शेवटचे चरण काय बापरत माझे वरी विठ्ठल नवल पै केले आणि दारू हरवले मूग जळे नवल केलं. आता नवल अनेक प्रकारचे बरं का आपल्या याच्यामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये सगळ्यांना माहिती आहे. फक्त सांगतो नारळ आहे बरोबर आहे और काय कठीण आहे पण आतमध्ये पाणी हे देवाचेच नवल आहे महाराज. तसं हे नवल केलं काय केलं म्हणतात मला सांगायचा मृगजळ आहे ते खरं असतं का खोटं असतं. हा बरोबर आहे ना. जर मृगजळ खोटं असेल त्यामध्ये खरी नाव त्यामध्ये बुडेल का. म्हणजे मृगजळात बुडण्याची नाव असते कशी असते खोटीच असते. खोटी नाव ज्याप्रमाणे मृगजळामध्ये नाहीशी व्हावी ना त्याप्रमाणे मी जे आहे हे माझी भ्रांती नाहीशी झाली असते महाराज म्हणतात. आणि म्हणून म्हणतात बापरक माझे वर विठ्ठल नवल पै केले तारू हरविले मृगजळे. हे सर्व कशामुळे झाले तर म्हणतात काय सकाळ ही तीर्थे निवतीचे पायी तेथे बुडी जाई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण पृथ्वीचे मार्जन केले असे. ते कारण झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एकरूप किंवा तैसा देह झाला ब्रह्मरूप. बापरक वर विठ्ठल नवल पै केले तारू हरविले मृगजळे आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण पृथ्वीचे मार्जन केले असे. विठोबा रखुमाई